हाय नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना. आलोय भाऊ बहिणींना वाढोळ झालं बरं का. आलोय थंड वाजते बसली आणि त्याच्यात तुम्हाला तर माहिती आहे मगाशी मी म्हणजे दुपारी मी व्हिडिओ टाकला होता 4-5 वाजता. आजीला भेटून ही आलीला सांगते मी आजीकडे भेटून यायच्या तिथं व्हिडिओ काढला होता तर मी टायटल फिटल वरनं समजलंच असेल. तुमच्या पूनमताईची तब्येत जरा ही झाली. आता दवाखान्यात आली मी. दवाखान्यात रिपोर्ट सगळं आहे. हो का पट्ट्या केल्या ते हे का पट्ट्या बसवले ते पट्ट्या महाग बी अशाच पट्ट्या केल्या होत्या. आणि त्याच्यात आज जरा प्रॉब्लेम झाला तुम्हाला सांगते. गाडी आहे ना गाडी अंगावर पडली माझ्या. म्हणजे काय झालं योगी दुकानातून काहीतरी सामान घेत होते आजीकडे जायच्या तिकडं टायमाला. आणि गाडी अशा म्हणजे फुल ट्रॉफिक होतं आणि गाडी रस्त्याच्या कडेला उभा केलेली होती. आणि मी बसली आपली बॅग अडकावली होती आरशाला. त्याच्यात बिस्किटचं पुडं ही खायला आजीला म्हणजे सामान घेतलेलं होतं ती बॅगमध्ये टाकलं होतं आणि गाडी आरशाला अडकावलेली होती. आणि रेस पशीच होती गाडी. आणि मी नुसती गाडीवर बसली आणि चावी लावली गाडीला आणि गाडी चालू केली. मनानेच रेस झाली तरी ती ब्रेक माझ्या हातात होता म्हणून बरं आहे मी गाडी पुढं पळू दिली नाही. योगीची गाडी पुढं होती. योगीच्या गाडीवर गेली गाडी. मनानेच रेसच बंद व्हायना. त्याला तर हात बी नव्हता माझ्या त्या रेसला. योगीला विचारा काय अवस्था झाली. हो का सगळी हळदन हिन कडवून घातली भाऊ बहिणीनं. हो का सुजलंय सगळं. हा व्हिडिओ चाललाय कोण आहे फोन नाही. हो का सुजलंय सगळं हळदन हिन घातली. हो का पिवळं झारत झाले. पाय बी सुजलाय माझा लई. साऱ्या पायांना ह्याला ना हळद घातली. अंगाव गाडी पडली ना. अंगाव गाडी पडल्यामुळं जास्त लागलं मला. तरी पण तुम्हाला सांगते हो का दवाखान्यात आली आणि एक नीट करूच तर हो का कोपुरून हे सगळा सुजलाय मुका मार. आणि एकतर माझ्या शरीराला एकतर सहन व्हायना. थोडस जरी काय लागलं तरी लगेच सूज येते. तुम्हाला दाखवते की मी. हो का गुडघ्याला ह्याला सगळ्याला हळद घातली मी. आता गुडघा हे नाही दाखवत पण पायाचे बोट दाखवते कसे झाले तर रताळावानी बघा. लय त्रास झाला तुमच्या पूनमताईला काय सांगायचं. बळच मी आली इकडं. तसं तर मला घरीच जायचं होतं बरं का भाऊ बहिणींना पण बळच आली. आता उद्याच्याला जाय तर म्हणलं चला सगळे भाऊ बहीण वाट बघतात व्हिडिओ म्हणजे व्हिडिओची तर वाट बघतच असतात. त्यात काय वाद नाही. आज योगीच्या हित आहे मी तुम्हाला दाखवते. पायाची 2 बोट माझी सुजले. ती जोडव्याचं बोट आणि ती अशी रताळावानी झाली. ती बी दाखवते तुम्हाला कशी झाली ती. जेवण करायची सुद्धा माझी इच्छा नाही राहिली. आणि त्याच्यात विषय असा झाला की आज आमुषा होती ती मला माहिती नव्हतं. व ती मी कॅलेंडर बघत नाही ना. तो प्रॉब्लेम होतो. कॅलेंडर बघत नाही मी. आणि दिवसभर गणगण आपली संसार लेकरं बाळ स्वतःसाठी कवा टाइम काढला तेव्हा काही असे डोक्याला वैताग दाखवते पायाची बोट कशी झाली. का दिसतंय का सुजलंय. आहे का 2 बोट ही लय जास्त सुजली ना. पाय सुजलाय माझा हे अख्खा. हळद घातली कडवून त्याला. जोडव्याचं बोट आणि अंगठा कसं झालंय रताळावानी. बघा सगळ्याला घातली. ही सुजलंय हो का. ही बाई ते जाऊ दे थोडक्यात वाचलो. मग काय बोले नाताने थोडक्यात वाचलो. तू बी अजून मी बी अजून झाली असते. ही घे माग. हे काय कोपराला मार लागलाय. कोपूर सुजलाय वाईलच. सगळ्याला
हळद घातली कडवून. तर अशी अवस्था झाली भाऊ बहिणीनं तुमच्या पुरमताईची, काय सांगू. तरी देवाने वेळ टाळली. होय लय, नाही तर काय खरं नव्हतं. वेळ टाळली नुसतं म्हणूच नको. लय लय. हा अहो पण मनाने रेस होती गाडीची, म्हणजे काय जोक आहे रेस. हा जर बाजूला तू बॅग गाडवते त्यात काय नवीन आहे का? हा स्वेटर घालती, थंड वाजून यायला लागली मला. योगीला विचारा माझी अवस्था. माझी बसायची सगळ्यात कॅपॅसिटी नाही. मला गाडी सुद्धा चालू वाटत नव्हती. मी बळ गाडी 2 गाड्या, त्यामुळे आता मी तरी कशी चालवून घ्या तर कशी बसू असा कुटाला होऊन बसला होता सगळंच. मला गाडी सुद्धा चालू वाटत नव्हती. गाडीच मटगारलं चिमलं मोरले, काय सांगायचं. हात सुद्धा हलू वाटत. माझ्या गाडीची पाटी मी कुठं कुठं गेली. एवढीच्या गाडी झाली त्याची. आता अयो येते लावून सुटेर फिटर घालती, थंड वाजून आली दिवाया अंगावर झोपते. आता मी तर ह्या टायमाला कारण बांधून बसलेली असते. लय गार लागतात. तरी आज जरा थंडीचं प्रमाण कमी वाटतं आहे का नाही? एवढी नाही तर खिडकी उघडी आहे. खिडकी पण उघडी ठेवली आहे त्यांनी. आम्ही ठेवली. आम्ही उंदीर मामा येते ऊस तुटल्यापासून येतात ना घरी, खिडकीत मिळतात. आता तिथं खायला नसेल काय. चला आता आराम. मला वाटायचं आराम करावा, आराम. एक तर दवाखान्यात नालती योग्य रगदी गडे अंगावर, झोपती जरा भावा बहिणीनं, आराम करते. तर चाललाय एवढीचा स्वयंपाक. आता मी काय करते भाऊ बहिणीनं, जरा आराम करते. हो का उद्या तर आहे ना, तरी गारट्यानं बधीर झालंय म्हणून जरा जाणवा नाही, नाही तर असं हलवायला. मी गोळी आणली ती खाल्ली ना, जागे तुझा वसार द्यायला बघ. मेडिकल मध्ये गोळ्या देत होती. दे गोळी दे, खाऊ दे. मग दे लगेच जेवण खाऊन का जेवण खाऊ बर जेवण. आज त्या गोळ्याचं रिएक्शन आले. अजून कुठं पळवू तुला रातची थंडी गारट्याची. कुठं नको पळवा. चल उद्या माझ्याकडे चल ना, 4 दिवस येईन एखाद्या बारीला. एखाद्या बारीला नको उद्या. चल चल चल, मला गाडीत चालवा ये ना रग द्यायची नाही का? चांगल्या 2 दी एका वेळ घालून थंड वाजून आल्यावर झाली मला. तवर घेतलं नाही अजिबात गार लागत नाही. भाकरी करते. हलूच वाट नाही भाऊ बहिणीनं, काय सांगता. आता काय करणार, बसती. लोक अशी अवस्था झाली माझी. भावाला काल फोन केला होता. कोणत्या एवढा कुठले? मोठ्या भावाला. काय लेकराला बोलायचं होतं मला, म्हणजे लेकराला बघावं म्हणलं, व्हिडिओ कॉल केला करायचा होता म्हणलं. फोन केला मी काल, गेलाय ना तिकडे बायकोकडे. तर फोन केलाय काल. कवा काल किती 6-7 वाजता काल मी, म्हणजे 7-8 वाजता केला होता. गावात हाय म्हणला. गावातनं घरी गेलो की लगेच करतो. अजून तो गावातनं घरी गेला नाही आणि अजून त्याचा टाइम झाला नाही फोन करायचा. आज 2रा दिवस उगावला बघ. याडका चेष्टा आहे. कशाच भावा बहिणीनं, भाव ही माणूस म्हणतं भाव असावं तर माय माहेर असावं. खरंच असं मन आहे माणसाची निसती. ज्याला हाय त्याला हाय बर का, पण आपल्या नशिबाला कवा माय माहेर बी नव्हतं. आणि भाव तर काय भावच आहे तर. होय भाव तर काय भावच आहे तर. त्याच्यामुळं मी एवढं कठोर मन केलं नाही सगळ्या गोष्टीवरून. होय एवढा खरी का खोटी गोष्ट आहे. त्याच्यामुळं मी एवढं कठोर मन केलं नाही. अहो भाव आहेत ना, कवा बी आपल्या बहिणींना हालचाल विचारतात.
की बरी आहे का तू, कशी आहे, मनाने फोन करून. पण आमचं भाव असं येतं, जर आम्ही फोन केला ना तर ती फोन सुद्धा उचलत नाहीत, आणि फोन जर केला ना तर लय कामात असल्यावानी कामात आहे म्हणून ठेवून देते. काय करायचं फोन. अगं ती सुखी असू दे, पण लेकरासाठी फोन केला होता ग काल. अजून फोन येतोय मला, अजून मी बी नाही परत केला. मग कशाला ना, आज तर दिवसभर माझी धावपळच चालू होती भाऊ बहिणीनं. तुम्ही तर बघितलं, सकाळी मी 8 वाजता घर सोडले. दवाखान्यातून आली, दवाखाना हुडकायला टाइम गेला. पहिल्यांदाच आलेलो आपण नवीन, तर दवाखान्यातच इकडं पळ तिकडं पळ करण्यातच टाइम गेला माझा दवाखान्यात. गोळ्या आणल्या योगीनं 2 गोळ्या खाते आता. आज्यांना भेटलो, आज्यांना बी खुश झाल्या. आता मी नाही येत, योगी जाते आता, तिला जवळ आहे इथून, त्याच्यामुळे ती जात असती. पण माझं कसं, माझं येणं होत नाही इकडे, मी नाही जात. हा रडायला लागली म्हातारी, मुख घ्यायला लागली, मटा मटा रडायला. ती रडायला लागली की मला इकडे रडायला यायला लागलं. म्हणलं कंट्रोल पूनम कंट्रोल. मग काय जाऊन द्या. आता माझं कसं दवाखान्यात आले म्हणून म्हणलं चला. तिथून होतं दवाखान्यापासून 20-30 किलोमीटर असेल. मग आली भेटून, त्यांना बी बरं वाटलं. परत कवा येणं म्हणजे येणं होत नाही. आता दवाखान्याच्या निमित्ताने तरी आली. आणि त्याच्यात आता काय झालंय, पाय सुजलाय टमकीवानी. कुपूर, पाय, गुडगा, मांडी चांगला ही बसलंय. असू द्या, आलेल्या काय म्हणते त्याला पाठ द्यावी लागते. तर चला भाऊ बहिणींनो, करते मग आराम थोडा. त्याच्यात आमच्या बऱ्याच बहिणी काळजी करते त्या, पूनमताई दवाखान्यात गेला का, दवाखान्यात गेला का. तर हो बहिणींनो, आली दवाखान्यातून जाऊन. आता उद्या तर तुम्हाला दाखवीनच. डॉक्टरने सांगितलंय, काय सांगितलं काय नाही ती बी सांग. चला मग, घ्या सगळ्यांनी आपापली काळजी. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय करते. परत म्हणसाल पूनमताई बहिणीच्या इकडं आली आणि तिकडं दंग झाली. असं नाही होय.